वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. मॅच क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दोन. एका बाजूने आपण संघ पाहतोय जय भवानी स्फोट वंगणपाडा, दुसऱ्या बाजूने दुधाई स्फोट असरोटीपाडा. मॅच लावते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर मिलिंद. पहिला बॉल तेज तरार. यष्टीरक्षक बीट झालेत. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. दोन बॅटर आपण पाहतो, विशाल मल्लावकर आणि त्याला साथ देण्याकरता विश्वनाथ मल्लावकर याला तुम्ही पाहू शकाल. ऑन स्ट्राइक वरती आपण पाहिलं तर मग फलंदाज विशाल होते. आता मात्र विश्वनाथ मल्लावकरला तुम्ही पाहू शकाल ऑन स्ट्राइक वरती. पहिला बॉल आपण पाहिला तर मग तेज तरार होता. प्ले अँड ओ यावेळेस हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. दोन धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. बॅकअप साठी परशुराम आळेच 2 धावा तर पूर्ण केल्या आहेत. दोन्ही टीमची टोटल पोचली गेली ती म्हणजे 3 अंकांवरती. इथून वेळ वाया घालवू नका, कारण तीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. मिळालेल्या वेळेमध्ये आणि मिळालेल्या संधीमध्ये निश्चितच तुम्ही चांगले कार्य कराल, क्रिकेटच्या पटलावरती चांगला खेळ कराल तर निश्चितच तुमची इमेज तुम्ही बनवू शकताय. तुमचं नाव, तुमचं वर्चस्व तुम्ही एखाद्या इतिहासाच्या काना सफल क्रॉस झाले होते. आडवा पाठने खेळण्याची मानसिकता, सफल क्रॉस झाले होते. आडवा पाठने खेळण्याची मानसिकता पूर्णपणे अपयश आलं आहे त्या स्ट्रोक वरती. पुढील बॉल. हो, अजून एक सुंदर चेंडूची हाताळणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये मिलिंदच्या माध्यमातून. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर एक धाव अवांतरच्या स्वरूपामध्ये आले होते. त्याच्यानंतर डबल आणि आता मात्र बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलेत मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल. अजून एक डॉट बॉल. वाह, काय जबरदस्त ही गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग हलकसं बॅकफुटवरती ठेवलं गेलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. म्हणजेच आपण पाहिलं तर मग दुधाई स्फोट असरोटीपाडा या संघाला पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच विन बाद 5 धावा. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिलो ना मिलो हा नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वरा देखील देणं भाग पडेल. इथून अजून काही प्रयत्न आहेत ते मात्र चालू ठेवायचे आहेत, कारण पहिल्याच प्रयत्नामध्ये अपयश आलं म्हणून मागे राहू नका, हार मानू नका. त्या प्रयत्नावरती मात करून उभं कसं राहता येईल ह्याच्यावरती देखील फोकस तुम्हाला करावा लागणार आहे. अजूनही इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा धाव फलकावरती जोडल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मिस्टर रोहित वाघ नावाचा गोलंदाज अगदी सज्ज झालाय. रोहितचा पहिला बॉल. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज मिस्टर विशाल. रोहित वाघ बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. पहिला बॉल. अखो टप्प्याची लेन. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र पूर्णपणे खाली होतं आणि तिथून आपण पाहिला तर चेंडू निघून गेला सीमारेषा पार. मिळतील धाबाचार. येतोय विजय शेठ पाटील चषक 2026 मधला हा महत्वाचा चौकार. 4 चौकार येतोय. चौकाराच्या सायना धाव फलक आता मात्र पुढे सरकलाय, पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 9 अंकांवरती. खेळ पत्त्याचा असो की मग जीवनाचा, आपला एका तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला बादशाह समजत असेल. पुढील बॉल. ओ यावेळेस मिस टाइम स्ट्रोक करून बसलेत. इष्ट्यांच्या मागे मात्र झेल पकडला जातो प्रल्हादच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 1 आई दुधाई स्फोट या संघाला. विशाल मल्हारकर आउट. पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवण्याचं काम या ठिकाणी मिस्टर रोहित वाघने केलाय.
धावसंख्या आपण पाहिली 9 असताना मात्र विशाल मल्लावकर हा फलंदाज मात्र बाद होतोय. अगोदरच्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु त्याच्यानंतर पलटवार गोलंदाजाने देखील दर्शवलाय दुसऱ्या बॉलवरती. चला घाई करायची आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रदीप पवार मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. काल रात्रीचा तो सामना आपण पाहिला, अहमदाबाद वर्सेस कोलकाता. काय जबरदस्त सामना मात्र रंगला होता ISPL. अखेरीस आपण पाहिलं तर मग कोलकाता संघ फायनल मध्ये पोहोचला गेलाय. प्राऊड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार त्या संघाचे संघनायक आहेत आणि निश्चितच चांगली कामगिरी ISPL सीझन 3 मध्ये भावेश पवार सरांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढील बॉल अखो टप्प्याची लेन ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. लेग स्लिपला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात पकडला गेलाय शेल आणि या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर प्रदीप पवारचा देखील संपलाय खेळ. आउट. या दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा विकेट मात्र मिळवलाय गोलंदाज मिस्टर रोहित वाघ. वाघासारखी झडप या ठिकाणी घेतोय बॉलिंग मध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्याच्यानंतरचा पलटवार वार नाही तर मग डबल वार केलाय. 2 विकेट मात्र प्राप्त केले त्या ठिकाणी. नंबर 4 या क्रमांकावरती आणखी एक जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर रोशन परेड. इथून एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न हा मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का. विश्वनाथ आहे आणि विश्वनाथला जास्तीत जास्त संधी ही मिळायला हवी आहे, कारण त्याच्याकडे जर संधी मिळाली तर निश्चितच तो चांगल्या धावा बनवू शकतो. त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, कॉन्फिडन्स आहे आणि निश्चितच क्वालिटी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न तो सातत्याने करेल. यावेळेस पॉइंटला मात्र चेंडूला ढकललाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु रोखलं गेलंय. 2 धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 11च्या घरामध्ये. 11 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 3 विकेट्स. पुढील बॉल ओ यावेळेस चुकीचे स्ट्रोक खेळले गेलेत. पलून धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 धावा पलून पूर्ण केलेत. कदाचित चौथी घेतली जाईल का, परंतु रोखलं गेलंय. या 3 धावेने धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजे 14 अंकांवरती. क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे. म्हटलं गेलंय शाळेमध्ये गुणाला आणि राजकारणाचा विषय म्हटला तर मग एका मतदानाला भरपूर काही महत्व आहे मित्रांनो. आणि क्रिकेटमध्ये एका धावेला. पुढील बॉल आखो टप्प्याची लेन ऑन साइडला खेळले गेलेत. फ्रंट फुटला आले, जागा बनवली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग चेंडूला पाठवलंय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय हा महत्वाचा चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं धाव फलक आता मात्र आपण पाहिलं तर पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 18 या अंकांवरती. 2 षटकांचा खेळ मात्र इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 3 बाद 18. चला वेळेकडे देखील लक्ष असू द्या. टाइम इज मनी. वेळ खूप मौल्यवान आहे मित्रांनो. पहिलं सेट करायचे आहे. तिसरं षटक टाकण्याकरता विकेट टेकर गोलंदाज मिस्टर परशुराम किरंदोळे हे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. परशुराम किरंदोळे विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि निश्चितच चांगला विचाराचा हा गोलंदाज आहे. आणि म्हटले गेले ना, ज्या माणसाकडे विचाराचा भक्कम पाया नाहीये त्या माणसाच्या आयुष्याची इमारत कधीच उभी राहू शकत नाहीये. परंतु परशुराम किरंदोळे यांच्याकडे आपण पाहिलं तर मग विकेट टेकर गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर.
अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि तो अनुभव आहे मिस्टर परशुराम याच्याकडे. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 2 विकेट मात्र मिळवलेत गोलंदाजी करत असताना, परंतु ह्या ओव्हर मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 18 धावा. पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहतोय लेग किपरची अपील केली होती परंतु पिचिंग इनसाइड द आउट तेच पंचाने या ठिकाणी दर्शवली आहे. ही धाव जी आहे ना ती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये निश्चितच पाहायला मिळेल. पुढील बॉल. हो सुंदर चेंडूची हाताळणी केली आहे. बॅटरचा फुटवर पाहायला मिळाला होता, थोडेसे बॅकफुटला गेले होते, बॅकफुट पंच केलायचा होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. प्रत्येक बॉल वेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची कला गुणकौशल्य आहेत गोलंदाज परशुराम याच्याकडे. पुढील बॉल. हो यावेळेस वेगवान खोल टप्प्याचा हा बॉल होता, समोरच्या दिशेने खेळले गेलेत. एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील झाला सक्सेसफुल. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 21 या अंकांवरती. क्रिकेटच्या पटलावरती संघर्ष शिवाय यश नाहीये. संघर्ष तुमचे खूप चांगले असायला हवे. वा यावेळेस आपण पाहतोय फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. धक्का क्रमांक 4 आणि दुधाई स्फोट या संघाला परतावा लागेल. या ठिकाणी फलंदाज आपण पाहिलं तर मग विश्वनाथ मल्लावकर या खेळाडूला डगआउटच्या आशयाला. ओव्हर पिच बॉल होता, आपण पाहिलं तर मग इष्ट्यांचा वेध घेणारा आणि इष्ट्या त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग उद्ध्वस्त केल्या गेल्यात. मागेच म्हटलं गेलंय परशुराम गिरंधोळे विकेट टेकर गोलंदाज आहे. ज्या वेळेस त्याच्या हातामध्ये चेंडू येतोय ना त्या वेळेस निश्चितच विकेट हा मिळवलाच जातोय आणि ह्या मॅच मध्ये देखील त्याने दर्शवलंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 4 चेंडू फेकून झाले त्याच्या खात्यातील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. धावसंख्या देखील स्थिर आहे 21 अंकांवरती. आज आपण पाहिलं तर मग जय भवानी वंगणपाडा संघ देखील वेगळाच इरादाने या ठिकाणी आलाय. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे परंतु हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. आणि ह्याच इरादाने निश्चितच आज आई भवानी वंगणपाडा संघ आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्या तरी या फर्स्ट इनिंग मध्ये बोलबाला राहिलाय. या मॅच मध्ये आतापर्यंत पूर्णपणे बंदिस्त केलंय फलंदाजांना. धावसंख्या 21 असताना चौथा फलंदाज मात्र विश्वनाथ या ठिकाणी बाद होतोय. पुढील बॉल फेकण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झालेत मिस्टर परशुराम. ओ यावेळेस देखील एष्ट्यांच्या समोर पकडलंय. आणखी एक विकेट खात्यामध्ये जाईल परशुराम गिरंधोळे याच्या. ऑल इज गोल्ड. सोनं ते सोनं असंच म्हणावं लागेल कारण एक लेजंड प्लेअर आहे आणि भरपूर अनुभव आहे आणि तो अनुभव यावेळेस पणाला लावलाय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक विकेट आपल्या नावावरती नोंदवली जातीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवू शकाल. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जबरदस्त फलंदाज मिस्टर महेंद्र मल्लावकर जे संघाचे संघनायक आहेत. इथून एक मोठा फटका येईल का हे देखील आपण पाहणार आहोत. फुलटॉस बॉल होता, स्वतःच्या फालतेमध्ये चेंडूला अडवले आणि इष्ट्यांवरती अगदी वेगानं नेम धरून गेम केलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय महेंद्र मल्लावकर याला देखील बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत
आणि ही विकेट देखील आपण पाहिलं तर मग परशुरामच्या खात्यामध्ये जाईल. जवळजवळ आपण पाहिलं तर मग या ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 3 आणि 3 विकेट देखील मिळवलेत. एक विकेट आपण पाहिला तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये घेतलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग आई दुधाई स्फोट असरोटीपाडा संघाची गाडी जी आहे धावसंख्येची ती 21 धावसंख्येवरती मात्र थांबवली गेली आहे. पुढील मॅच दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साई श्रद्धा स्फोट ससूनवगर अँड अब्बू स्फोट खारडी. चला दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. चला अतिथी कक्षामध्ये दिलीप दादा आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. साई श्रद्धा स्फोट ससूनगर म्हणजेच या स्पर्धेचा यजमान संघ आणि अब्बू स्फोट खारडी दोनच संघामध्ये टॉस केला जातो. छापा असा कॉल खारडी टीम करणं आणि येतोय छापा. दादांना विनंती करतोय आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस जिंकला अब्बू स्फोट खारडी संघानं. 4 ओव्हरचा मॅच आहे. डिसिजन काय असणार? बॅटिंग. वा, बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय, कारण काय? आमचे प्लेयर यस, प्लेयर थोडेसे मागे राहिल्या कारणानं बॅटिंग स्वीकारली आहे. पण बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. यस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा आहेत. अमृत, टॉस जिंकला असतं डिसिजन काय घेतलं असतं? अगदी जे हवा आहे ते मात्र मिळाले गेलंय. क्षेत्ररक्षण करत असताना अब्बू स्फोट खारडी म्हटलं तर एक स्ट्रॉंग संघ आहे. त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईफलाईन खूप चांगली आहे. तर मग त्यांना किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 धावापर्यंत रोख. आज तुमचा संघ पूर्ण आहे का? हो आहे. यस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर मित्रांनो, हे होते दोन कर्णधार. त्यांच्या प्रतिक्रिया निश्चितच आपण जाणून घेतल्या. आता मात्र थेट जातोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तोपर्यंत आपण निश्चितच घेऊया एक छोटासा ब्रेक. धन्यवाद. लो स्कोरिंग सामना आहे. कधी कधी लो टायटल देखील कठीण झालंय. आता मात्र तुम्ही आम्हाला 21 धावसंख्येवरती रोखलंय तर आम्ही का नाही रोखणार. ह्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ही करावी लागणार आहे. आणि प्रथम षटक टाकण्या करता बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर प्रदीप पवार याला तुम्ही पाहू शकाल. तर बॅटर रोशन अँड प्रल्हाद हे दोन बॅटर तुम्ही पाहू शकाल. पुढील बॉल अखो टप्प्याची रेन होती. डाव्या एसटीच्या पलीकडे चेंडू आपण जाताना पाहतोय. वाईट बॉल आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती ही ऍड केली जाईल आणि एका धावेनं या ठिकाणी आपण पाहतोय धाव फलक मात्र ऑन झालाय. पुढील बॉल हो, जबरदस्त स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पार. मिळतील धावा 4. येतोय हा विजय शेठ पाटील चषकातील दमदार वजनदार शानदार चौकार 4. या चौकाराच्या सायनं धाव फलक आता मात्र आपण पाहिलं तर पोहोचलं जाईल 5 अंकांवरती. आपलातून बॅटिंग करण्याकरता निश्चितच ओळखला जातोय मिस्टर रोशन गिरंदोळे आणि यावेळेस आपण पाहतो त्याच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. चौकाराच्या सायनं धाव फलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं जाते ते म्हणजेच 5 अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग चेंडू फेकून झाले आहे ते म्हणजेच एक चेंडू फेकून झाला आणि धाव फलक पोहोचले गेले 5 अंकांवरती. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्सने यावेळेस चेंडूला फील्ड केलं जाईल. तोपर्यंत 2 धावा या अधोरेखित केल्या जातील. या 2 धाव्यानं धाव फलक पोहोचलं जाईल 7 अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 22.
षटकातील पुढील बॉल. हो यावेळेस वेगवान बॉल होता, पूर्णपणे वेगामध्ये बीट केलंय प्रदीप पवारनं. इथून हा मॅच बनवायचा असेल तर मग गुच्छाने विकेट पकडावे लागणार आहेत, नाहीतर मग बॅक टू बॅक डॉट चेंडू हे फेकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये, तेव्हाच हा मॅच पडू शकतोय. नाहीतर मग सहजपणे हा मॅच घेऊन जाईल जय भवानी वंगणपाडा टीम. हो यावेळेस ब्लॉकमध्ये चेंडूची हाताळणी, प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरकलं जाईल, ते म्हणजेच 8 या अंकांवरती. सध्या तरी आपण पाहतोय ध्येय जिद्द ही मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळतीये रोशन या खेळाडूशी. कारण म्हटले गेले ध्येयासाठी जिद्द आणि जोश निश्चितच ठेवला ना तर मेहनतीचं फल देखील चांगलं मिळालं जाईल. यावेळेस रनअप मध्ये थोडेसे मात्र चुकले गेलेत. भरपूर पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहे, त्यांचं देखील आम्ही करतो सहर्ष स्वागत विजय शेठ पाटील चषक 2026 मध्ये. महिला वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला, त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. पुढील बॉल स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, उलटी पलटी दे घुमा के, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू येते डॉट. जवळजवळ आपण पाहिलं तर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 आणि धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 8 धावा. 3 ओव्हर मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत विजयाकरता, आणि त्या 22 धावा बनवण्यासाठी 2 फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आलेत. कदाचित सरळ बॅटनं धावा घेण्याचा प्रयत्न केला असता तर धावा आल्या असत्या, परंतु या ठिकाणी आडवी बॅट करण्याचा प्रयत्न निश्चितच केला गेला आणि थोडासा जो प्रयत्न आहे तो अंगलट आला. 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता जवळजवळ आपण पाहिलं तर मग 14 धावा 7च्या सरासरीने पूर्ण करायचे आहेत. बारा चेंडू शिल्लक आहे, जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी मात्र इतिहास घडला पाहिजे. वा काय जबरदस्त वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. इथून मॅच बनवू शकते. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 11 आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता आहे. विशाल याच्या खात्यातील पुढील बॉल. हो यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली आहे. कदाचित मग दुसरी देखील पूर्ण होते की काय? यस, दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ह्या 2 धावा मात्र धाव फलकावरती ऍड केल्या जातील. क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकण्याची मजा तेव्हाच येते ना जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहत असतात, तेव्हाच त्यांना दाखवून द्यायचं. दिसतं तसं नसतं, म्हणूनच तर मित्रांनो जग फसतं. पुढील बॉल. हो यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव वेगाने पूर्ण केल्या. दुसरा धाव्याचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी केला जाईल आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. डीप लॉंगांवरनं छत्रक्ष पुढे येईपर्यंत 2 धावा अगदी वेगाने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 खेळाडूमध्ये चांगला ताळमेळ हा आपल्याला पाहायला मिळतोय. यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या प्रकारे
प्रयास पाहायला मिळालाय. पुढील बॉल हो हवाई स्ट्रोक. भरपूर वेळ हवेमध्ये चेंडूला आपण पाहतोय. दोन क्षेत्ररक्षक पुढे आलेत. कॉलिंग चुकली आहे आणि जजमेंट देखील चुकलंय आणि चेंडू आपण पाहतोय जवळजवळ सीमारेषा लगत चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत, परंतु त्या अगोदर 3 धावा ह्या पलून पूर्ण केल्यात. स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी आणि ती जिद्द चिकाटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. झेल पकडायला हवा होता, परंतु झेल मात्र सुटला गेलाय. दैव देता आणि कर्म नेतं असंच म्हणावं लागणार आहे. बुडत्याला काडीचा आधार आणि क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे. कारण टाळी एका हाताने वाजत नाहीये. टाळी वाजवायला देखील 2 हात मात्र पुढे आणावे लागत आहेत. पुढील बॉल हो फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळले गेले दीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. प्रल्हाद 2 धावा त्या फटक्यावरती त्याला मिळाल्याच जातील आणि या 2 धावेने धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले ते म्हणजेच 17 या अंकांवरती. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. अजून मॅच मध्ये जिवंतपणा आहे, परंतु इथून मात्र ॲक्युरेटपणे प्रयत्न हे करावे लागणार आहेत. 7 चेंडू 5 धावा. 7 चेंडू 5 धावा. 5 धावा 7 चेंडू. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे खूप भयानक असतात आणि ज्यावेळेस मनावर कंट्रोल कराल त्यावेळेस निश्चितच चांगल्या पॉझिटिव्ह विचाराने तुम्ही गेम खेळू शकताय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 18 या अंकांवरती. 6 चेंडू जिंकण्याकरता धावांची गरज आहे यावेळेस, ती म्हणजे 4. अजून सुद्धा मॅच बनू शकते. यशस्वी होण्याकरता तुमची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे आणि असंच या ठिकाणी काहीतरी वेगळं हे करून दाखवावं लागणार आहे. हा सामना जिंकण्याकरता आई दुधाई स्पोर्ट असरोटीपाडा या संघाला आई दुधाई स्पोर्ट असरोटीपाडा संघाचा विचार केला तर मग चिंचोटी या ठिकाणावरून ही टीम मात्र बिलॉंग करते. चिंचोटी म्हटलं तर मग भरपूर पाडे त्या चिंचोटी गावामध्ये आहेत आणि तिथून मात्र आपण पाहतोय आई दुधाई स्पोर्ट असरोटीपाडा हा संघ आपण आज विजय शेठ पाटील चषकामध्ये त्यांना खेळताना आपण पाहतोय. त्यानंतर जय भवानी वंगणपाडा संघ म्हटलं तर मग पेल्हार या विभागातील हा संघ आहे. नॅशनल हायवे क्रमांक 8 ला लगत असलेला वंगणपाडा, तिथून मात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ मल्लावकर 6 चेंडूमध्ये 4 धावा रोखण्याकरता त्याला मात्र पुढे आणलंय. इथून या 4 धावा डिफेंड केल्या जातील की मग चेस केल्या जातील. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. पुढील बॉल हो समोरच्या दिशेनं बॉलला लावून द कार्पेटच्या साईडनं खेळले गेलेत. अक्षय आहे त्या ठिकाणी चांगले फिल्डिंग, परंतु 2 धावा वेगाने या ठिकाणी पूर्ण होत आहेत. कदाचित 3री आणि 4थी देखील पूर्ण होते की काय आणि यस 4थी धाव देखील कंप्लीट केली आहे आणि अशा प्रकारे हा सामना या ठिकाणी जिंकलाय जय भवानी वंगणपाडा या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन जय भवानी वंगणपाडा, गिरनोले ब्रदर्स अँड ऑल प्लेयर्स. अप्रतिम खेळ मात्र या ठिकाणी दर्शवलाय. यानंतरचा पुढील मॅच आपण पाहणार आहोत. या स्पर्धेतील यजमान संघ साई श्रद्धा स्पोर्ट ससुणवगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये अब्बू स्पोर्ट खारडी.